मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडमध्ये जंगी सभा घेतली। त्यानंतर लगोलग अजित पवारांनी ठाण्यात कार्यकर्ता मेळावा घेत त्यांना प्रत्युत्तर दिलं। शिंदे आणि दादा गटात वाद सुरू झाल्याची चर्चा सुरू असतानाच आता भाजपनेही डाव टाकण्यास सुरुवात केली। रायगडमधून सुनील तटकरेंना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आली आहे। त्यामुळे आता लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। भाजपने सुनील तटकरेंच्या उमेदवारीला विरोध का केला आणि लोकसभेपूर्वी रायगडमध्ये काय घडतंय या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडमध्ये सभा घेतल्यानंतर भाजपनेही अलिबागमध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला। मंत्री रवींद्र चव्हाण आणि रायगडचे भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी सुनील तटकरेंना लोकसभेची उमेदवारी देण्यात येऊ नये, रायगडमध्ये भाजपचाच उमेदवार असावा अशी मागणी भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीने मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली। त्यानंतर हा विषय वरिष्ठांच्या कानावर घालण्यात येणार असल्याचं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलंय। त्यामुळे आता लोकसभेच्या जागेवरून शिंदे गट, दादा गट आणि भाजपात नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे। कार्यकर्त्यांच्या मागणीवर रवींद्र चव्हाण नेमके काय म्हणाले हे जाणून घेण्यापूर्वी ही मागणी कुणी केली ते पाहूयात। मागच्या निवडणुकीत तटकरेंच्या पाठीशी 5 आमदार होते। आता तशी परिस्थिती राहिलेली नाही। तटकरेंनी वेगवेगळ्या तडजोडी करताना अनेकांची फसवणूक केली आहे। त्यामुळे त्यांना रायगडमधून उमेदवारी देण्यात येऊ नये असं म्हणत रायगडचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटलांनी रायगडची जागा भाजपकडे घेण्याची मागणी केली आहे। कार्यकर्त्यांनी तटकरेंच्या उमेदवारीला विरोध करताच भाजप आमदारांनीही त्यांच्या मागणीचं समर्थन केलंय। भाजपचे कार्यकर्ते पक्षवाढीसाठी 5 वर्ष झटतात, परंतु निवडणुका आल्या की पक्षाला 4 पावलं मागे यावं लागतं। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांनी जाणून घ्यायला हव्यात असं वक्तव्य भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलंय। धैर्यशील पाटील आणि प्रशांत ठाकूर यांनी सुनील तटकरेंच्या उमेदवारीला रोखठोक विरोध केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू रवींद्र चव्हाणांनी त्यावर मोठं विधान केलंय। भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, त्यामुळे त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी मी रायगडला आलो होतो। रायगडचा पुढचा खासदार भाजपचा असावा अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। याबाबत पक्ष नेतृत्व योग्य तो निर्णय घेईल असं म्हणत रवींद्र चव्हाणांनी थेट सुनील तटकरेंच्या जागेवर दावा ठोकलाय। त्यामुळे आता कोकणातील या जागेवरून अजित पवार गट आणि भाजपात जोरदार वाद पेटण्याची शक्यता आहे। रायगडची जागा कुणाला सुटणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।